हे जागृती जग तुमच्या अंतर्यामी विराम पावताना पाहाल. पूर्व पक्षामध्ये सगुण भक्ती साधली पाहिजे. सगुण भक्तीने तुमच्या रोजच्या व्यवहाराला तुष्टी पुष्टी मिळते. आपण असल्याचे ज्ञान हाच तो ईश्वर आहे हे ध्यानात धरून त्याला भजणे ही सगुण भक्ती. पण ज्ञानभक्तीची गोष्ट वेगळी. सगुण भक्तीने तुमचा व्यवहार करायला शक्ती मिळते, पण जसे जसे ज्ञानाला ओळख होत जाते तसा हा व्यवहारच कसा मिथ्या आहे, भ्रममूलक आहे हे स्पष्ट होत जाते. ज्ञानाच्या प्रकाशात हे सगळे जग नांदताना दिसते भासते, ते आपण नव्हे हे स्पष्ट होते. आपले स्वरूप ज्ञानाच्या आधी आणि ज्ञानाच्या नंतर पण आहे हे उघड होते आणि मुळात ह्या जगाचा अनुभव अनित्य आहे व मिथ्या आहे हे कळल्यानंतर त्याच्याबद्दलच्या आपल्या आशा इच्छा वासना पण हळूहळू ओसरू लागतात. मग त्या ज्ञात्यावर त्या अनुभवाचा कसलाच परिणाम होत नाही. उदाहरण सागराचे घ्या. सागरात अनेक प्रकारचे मासे असतात. ते एकमेकांना खाऊन जिवंत राहतात, पण त्याचा सागरावर काहीच परिणाम होत नाही. ज्ञात्याच्या दृष्टीने स्वप्न जग व दिसणारे जागृतीतले जग यामध्ये कसलाच फरक होत नाही. दोन्हींचाही उद्भव त्या तिला एवढ्या ब्रह्मरंध्राचाच होतो. स्वप्नाचे कारण म्हणजे आपण जागा झाल्याचा खोटा अनुभव. ती खोटी जाग येते, त्याबरोबर खगोल व भूगोल निर्माण होतो आणि त्यात काही पण आपल्याला दिसते. जी जागृतीत तुमची अवस्था असते त्याच्या उलट पण दिसू लागते. उदाहरणार्थ, राजाला स्वप्न पडते, आपण भीक मागतो एका भाकरीच्या तुकड्यासाठी. जेव्हा त्याला जाग येते, जागृतीतील जग दिसते, तेव्हा त्याला त्या स्वप्नानुभवाचा खोटेपणा कळतो, पण फक्त त्यालाच तो अनुभव येतो. त्याच्या दृष्टीने ते स्वप्न खोटे ठरले. ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा हा आपल्या जागृतीतला अनुभवसुद्धा स्वप्नानुभवा इतकाच खोटा आहे हे त्याच्यापुरतेच त्याला पक्के ठाऊक असते. देहाला आपले रूप समजणे ह्याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीही नाही हे त्याला पटलेले असते. अचानकपणे जाग आली स्वप्न व ती जशी खोटी ठरली, तशीच इथे जागृती जगात आपणाला जणू जाग आली ती सुद्धा खोटीच. ही भ्रांती निर्माण झालेली आहे. ती आपल्याला निभ्रांत सुख देईल कशी? ज्ञानाने अज्ञान ओळखले पाहिजे. मग ते ज्ञान या विशाल जगासहित स्वरूपामध्ये गुप्त होते, म्हणजेच ज्ञान गुण तत्काळ निर्गुण होतो. मग ते स्वप्न व स्वप्नातील जागे पण कुठे गेले? घडले काय तर जागे आहे असे वाटले ते विसरले. स्वप्नातील जागृतीसारखीच ही जागृती खोटी ठरली, म्हणून जागे पण विसरला. हा त्या खोट्या जगाचा प्रलय हे सर्व ज्ञानी जाणून राहतो, म्हणून कोणत्याही अनुभवाचा त्याच्यावर परिणाम नाही. ज्योतिषाचा सुद्धा हा ज्ञानगुण ज्योतिष आहे, त्याचा मी जाणता आहे. जन्मपत्रिकाच मुळी खोटी, ती पत्रिका काळाची आहे. जन्म काळाचा झाला आहे, यालाच बाळाचे नाव दिले आहे. त्या पत्रिकेचा उपयोग करमणुकीसाठी किंवा या संसाराचा भार घालवण्यासाठी होतो एवढेच. अशी वस्तुस्थिती ज्ञाताच अजातीय आहे. सद्गुरूला शरण जा. हे जागृती जग तुमच्या अंतर्यामी विराम पावताना पाहाल.